सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री अन्नपूर्णा मातेय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. 19 एप्रिल वार रविवार अक्षय तृतीया. सोने खरेदी नाही केलं तरीही चालेल, पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. आयुष्यभर काही कमी पडणार नाही. बघा, रविवारी आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. तो विशेष करून धनसमृद्धी आणि शुभ कार्यासाठी ओळखला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी केलेल्या पूजेचे दानाचे अक्षयपटीने पुण्य प्राप्त होते. अक्षयमध्ये म्हणजे कधीही न संपणारे. अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच पितरांची देखील पूजा केली जाते. हा दिवस पितरांना देखील समर्पित असतो. या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती पाणी पिण्यासाठी येत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी, पितृ तृप्त होण्यासाठी, पितृदोष नष्ट होण्यासाठी काही उपाय सुद्धा केले जातात. त्यामध्ये पिंडदान, तर्पण यासारखे महत्त्वाचे विधी जे आहेत ते देखील या दिवशी केले जातात. तसेच अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक असल्याने याला शुभ दिवस असे म्हटले जाते आणि म्हणून या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते. ती लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने आपल्याला संपत्ती, सुख, समृद्धी प्राप्त होते. असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णाने या अक्षय तृतीयेच्या दिवशीच पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते आणि यामुळेच त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागत नाही. कारण अक्षय या शब्दाचा अर्थ असा आहे अविनाशी, म्हणजेच कधीही न संपणारा. यामुळे हा दिवस पवित्र मानतात आणि म्हणून या दिवशी आपण जे काही खरेदी करतो तर त्या वस्तूपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत असतात. आपल्या आयुष्यात त्या वस्तू भरभराट घेऊन येत असतात. या दिवशी आपण जे काही चांगलं करतो तर ते आपल्याकडे शाश्वत राहत असते. म्हणून या दिवशी होईल तेवढ्या चांगल्या गोष्टी कराव्या असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते. या दिवशी जर आपण वाईट गोष्टी केल्या तर त्या सुद्धा शाश्वत राहतात, म्हणजेच अक्षय राहतात. आणि म्हणून या दिवशी वाईट गोष्टी आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत, जेणेकरून या वाईट गोष्टीचा आपल्या आयुष्यामध्ये वाईट परिणाम जो आहे तर तो होणार नाही. या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व ग्रह हे मजबूत स्थितीमध्ये असतात, म्हणजे उच्च राशीत असतात. तुमचा एखादा ग्रह कितीही कमकुवत असू द्या, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या ग्रहाचे स्थान उच्च असते. त्यामुळे तुम्हाला या दिवशी जास्तीत जास्त सकारात्मक राहायचं आहे. नामजप, नामस्मरण करायचं आहे. तसेच या दिवशी जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी अनेक जण प्रभावी उपाय करत असतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवार अक्षय तृतीयेला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 30 वर्ष धनधान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडणार नाही व घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे. अगदीच तुम्हाला शक्य झाले नाही सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही ही वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करू शकता, परंतु सकाळी घाई गडबडीमध्ये नाही शक्य झालं तर हरकत नाही, तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. कारण हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो. व्हिडिओमध्ये मी जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक घरामध्ये आवर्जून करा. कारण या दिवशी आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं मिळणारं फळ हे आपल्याला खूप जास्त पटीने प्राप्त होत असतं. आपल्या देवघरात अन्नपूर्णेची मूर्ती असते, तुम्ही नक्कीच बघितली असेल. असं एकही घर नसेल की त्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल. हातात पळी घेऊन असणार ही देवी म्हणजेच एक माता पार्वतीचा अवतार आहे. संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य ही अन्नपूर्णा देवी करत असते आणि म्हणून आपल्याला सर्वांच्या घरामध्ये ही देवी असते. अन्नपूर्णा मातेची पूजा ही दररोज करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते, परंतु दररोज आपल्याला विशेष काही अन्नपूर्णा मातेची पूजा करणे शक्य होत नाही आणि म्हणून कमीत कमी अक्षय तृतीयेच्या तिथीवरती तर या मातेची पूजा करावी, जेणेकरून तिचा आशीर्वाद आपल्याकडे कायमस्वरूपी राहावा. लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात. त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी, प्रार्थना करावी. ज्या घरात जाईल त्या घरात अन्नपूर्णा मातेच्या
स्वरूपात जावे आणि ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही प्रसन्न असते त्या घरातच देवी लक्ष्मी ही वास करत असते आणि म्हणून देवी लक्ष्मी सोबतच अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करावी. जर आपल्या घरामध्ये सतत अन्नधान्याची कमतरता येत असेल, अन्नधान्य आपण घरामध्ये खरेदी करून आणतो परंतु ते जास्त काळ टिकत नाही, लवकरच ते संपत असेल, घरातून अन्नधान्य हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल, म्हणजेच आपण जे काही अन्न शिजवतो ते जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल, खाल्लेल्या अन्नातून बाधा होत असेल, त्रास होत असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तसेच तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, कोणत्या कारणातून घरातून हातातून जास्त प्रमाणात पैसा खर्च होत असेल, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. आपल्या देवघरातील देवांची पूजाही तुम्हाला करून घ्यायची आहे. तुम्ही अगरबत्ती, धूप, दीप लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय तुम्ही कधीही करा, फक्त उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची. मातेला संपूर्ण अंगाला तूप लावायचं. त्यानंतर त्या मूर्तीवरती तुम्हाला उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे. उसाचा रस नसेल तर मग तुम्ही शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरी चालेल. बघा, आता आपण प्रत्येक वेळेस भगवान विष्णू असो, शिवशंकर असो, कुठलीही देवी देवता आहेत त्यांना आपण प्रथम दही, दूध, तूप म्हणजेच पंचामृताने अभिषेक घालतो आणि त्यानंतर शुद्ध जलाने अभिषेक घालतो. परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला प्रथम अन्नपूर्णा मातेला शुद्ध तुपाने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जलाने अभिषेक करायचा आहे. परंतु हे लक्षात ठेवा की तुमच्याकडे अक्षय तृतीयेच्या दिवशी अभिषेक घालण्यासाठी उसाचा रस असावा. या दिवशी अन्नपूर्णा मातेला उसाच्या रसाने अभिषेक घालण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा तुम्ही हा अभिषेक करणार आहात तेव्हा तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे. एक खोलगट अशी वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यावर तुम्हाला ही मूर्ती आहे तर ती त्या वाटीमध्ये ठेवायची आहे. यानंतर आणखी एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे. सप्तधान्य म्हणजे तुम्हाला 7 प्रकार धान्य घ्यायचं आहे. त्यामध्ये एक धान्य हे तुम्हाला आवर्जून घ्यायचं आहे, ते म्हणजे तांदूळ. तर तांदूळ हे धान्य सर्व धान्यामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. म्हणून देवी देवतांना भोग लावताना तांदूळ आवर्जून वापरला जातो. तसेच तांदळाशिवाय कुठलीही पूजा देखील पूर्ण होत नाही आणि अन्नपूर्णा माता देखील तांदळामध्येच ठेवली जाते. म्हणून तुम्हाला एक त्यामध्ये धान्य म्हणजे तांदूळ आवर्जून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे सातू असेल, गव्हाचे किंवा तांदळा असेल तर सातू सुद्धा आवर्जून घ्यायचे आहे. या सातूमध्ये लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. यानंतर तुम्हाला गहू, ज्वारी, बाजरी किंवा इतर कुठल्याही डाळी असेल ना, त्या चना डाळ, मसूर डाळ, ज्या काही डाळी किंवा ज्या काही डाळी जे काही धान्य आहे तर ते तुम्हाला 7 प्रकाराचे घ्यायचे आहे. म्हणजे सप्तधान्य घ्यायचं आहे. सर्व एकत्रित करायचं आहे आणि यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून आपल्याला हे सप्तधान्य अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना तुम्ही आपल्या उजव्या हाताच्या 5 बोटांनी ते धान्य अर्पण करू शकता. देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचे आणि हे धान्य इतकं अर्पण करायचं की तिच्या खांद्यापर्यंत येईल एवढं धान्य तुम्हाला अर्पण करायचं आहे. हे धान्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला देवी अन्नपूर्णेला हळदी कुंकू लावायचं आहे, अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे, एक लाल फूल अर्पण करायचं आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या स्वयंपाक तुम्ही बनवलेला आहे तर तोच तुम्ही दाखवला तरी सुद्धा चालेल. यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये कायम अन्नधान्य, संपत्ती, पैसा हा टिकून राहावा, तो कधीही संपू नये. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहावी, कुटुंबाची प्रगती व्हावी अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. यानंतर ती मूर्ती उचलून तुमच्या स्वयंपाकघरामध्ये न्यायची आहे. सप्तधान्यामध्ये ती वाटीसही तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायचं आहे. गॅसला हळदी कुंकू लावायचं आहे. तिथे शुद्ध एक अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. पुन्हा एकदा हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे. तुम्ही अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर ती मूर्ती तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तशीच सप्तधान्यामध्ये ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून द्यायची आहे. आणि शक्य असेल तर तिथे दिवासुद्धा तुम्ही लावू शकता. तर दिवा लावायला जागा नसेल तर हरकत नाही, संपूर्ण दिवसभर रात्रभर ही मूर्ती तशीच तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यातील धान्य पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि तुमच्या घरी गाय असेल तर गाईला खाऊ घालायचं आहे आणि अन्नपूर्णा माता ही तुम्हाला पुन्हा तांदळामध्ये ठेवून तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो उद्या अक्षय तृतीयेला आवर्जून करायचा आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री अन्नपूर्णा मातेय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.